नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑर्डर 9 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. तर काय म्हणते ऑर्डर 9? ऑर्डर 9 सांगतो आपल्याला की अपिअरन्स ऑफ पार्टीज अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपिअरन्स. तर जो आपला दावा असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन पार्टी असतात, एक वादी आणि एक प्रतिवादी. जेव्हा दोन्ही पार्टी हजर होते कोर्टमध्ये त्यांच्या दाव्यामध्ये, तेव्हा काय कॉन्सिक्वेन्स होणार, आणि जेव्हा दोन्ही पार्टी हजर नाही राहणार तेव्हा काय कॉन्सिक्वेन्स होणार, आणि दोनपैकी एक पार्टी हजर होणार तेव्हा काय कॉन्सिक्वेन्सेस होणार, काय परिणाम होणार, त्याबद्दल सांगतोय आपल्याला ऑर्डर 9. ठीक आहे, तर ऑर्डर 9चा आपण बघूया रूल 8. रूल 8 बघूया की तिथे ऑर्डर 9 रूल 8मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रोसिजर वेअर डिफेंडंट ओनली अपेअर्स. तर याच्यामध्ये काय आहे, प्लेंटिफनी आपला जो प्लेंट आहे, दावा आहे, तो दाखल केलेला आहे, आणि काय होते की हिअरिंगच्या डेटवर फक्त डिफेंडंट अपेअर होतो आणि प्लेंटिफ हजर होत नाही. मग स्पेसिफिकली ते सांगितलेलं आहे ऑर्डर 9च्या रूल 8मध्ये. तर काय कॉन्सिक्वेन्स, काय परिणाम होणार आहे, आता बघूया बेरेकची लँग्वेज काय म्हणते. वेअर द डिफेंडंट अपियर्स अँड द प्लेंटिफ डज नॉट अपियर when the suit is called on for hearing, the court shall make an order that the suit be dismissed. The suit dismiss होऊन जाणार. तर कोणाच्या डिफॉल्टमध्ये? कारण की प्लेंटिफ आलेला नाही, फक्त प्रतिवादी आलेला आहे, वादी आलेला नाही. तर सूट इज डिसमिस इन डिफॉल्ट असं ऑर्डर करण्यात येईल कोर्टाद्वारे, अनलेस द डिफेंडंट ॲडमिट्स द क्लेम और part thereof, in which case the court shall pass a decree against the defendant upon such admission, and where party only of the claim has been admitted shall dismiss the suit so far as it relates to the remainder. अशा प्रकारे सांगितलेलं आहे की जर प्लेंटिफ आपल्याला दिलेल्या तारखेवर जर हजर राहिला नाही तर सूट डिसमिस होऊन जाणार. ठीक आहे, डिसमिस इन डिफॉल्टचा ऑर्डर होऊन जाणार, अनलेस द डिफेंडंट ॲडमिट्स द क्लेम or part thereof, in which the case the court shall pass a decree against the defendant upon such admission. तर हा बाकीचा पार्ट आहे, आपण फक्त एवढं बघू. समजा डिसमिसल इन डिफॉल्टचा ऑर्डर झालेला आहे, तर काय करणार आहे, वादीजवळ काय पर्याय असणार आहे, आणि वादी कशी ॲप्लिकेशन करणार आहे, कसा अर्ज करणार आहे कोर्टामध्ये, ते आपण बघूया. तर बघा, त्याला म्हणतात रेस्टोरेशनचा अर्ज. रेस्टोरेशनच्या अर्जामध्ये वरती कोर्टाचं नाव टाकायचं, किरकोळ दिवाणी रेस्टोरेशन अर्ज नंबर टाकायचा. ठीक आहे, तिथे जितके वादी असणार, अर्जदार असणार, त्यांचं नाव टाकायचं. मग विरुद्ध सामनेवाल्याचे नाव टाकायचं. मग हेडिंग टाकायचं की जो दिवाणी मुकदमा नंबर आहे पुन्हा फैलावर घेण्यासंबंधी रेस्टोरेशन अर्ज आम्ही सदर अर्जदार कोर्टास नंबरपणे कळू. तर ते खालीलप्रमाणे. मग त्यांनी मेन्शन करायचं आहे की प्रस्तुत अर्जदार यांनी प्रस्तुत सामनेवाला यांच्या विरुद्ध मेहरबान कोर्टात रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर हा दावा दाखल केला होता. सदर दावा मेहरबान सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तरसोड यांच्या कोर्टात न्याय प्रविष्ट होता. मग लिहायचं आहे दिनांक रोजी प्रस्तुत दावा चौकशीवर म्हणजे वादीच्या पुराव्यावर नेमला होता. त्यापूर्वी वादीपैकी वादी नंबर 3 ही दिनांक रोजी येथे हॉस्पिटलमध्ये मयत झाल्या होत्या. मग ते कारण लिहायचं आहे की का बरं वादी तारखेवर हजर राहू शकले नाही. तर ते एक व्हॅलिड रिझन द्यायचं आपल्याला. सदरकामी वादीचे वारस रेकॉर्डवर घेणे आवश्यक होते व त्यासाठी कायद्याप्रमाणे ठराविक मुदत असते, यांची माहिती उर्वरित वादींना नव्हती. ठीक आहे, तर एक 90 दिवसाचा कालावधी असतो. त्यामध्ये काय असतं ना
की जे मयत झालेले वादी आहे त्याचे वारस रेकॉर्डवर घ्यायचे असतात, तर त्याची पण वादीला माहिती नव्हती. तसेच सदर वादी नंबर 3च्या मृत्यूचा धक्का सख्या बहिणी म्हणून वादी नंबर 1 व 2 यांना बसला होता. मानसिक धक्क्यामुळे व कायद्याच्या अज्ञानामुळे तसेच शेती व इतर कौटुंबिक व्यापामुळे उर्वरित वादी नंबर 1 व 2 यांना नेमलेल्या तारखांना वादी नंबर 3च्या मृत्यूनंतर मेहरबान कोर्टात हजर राहता आले नाही व त्यांच्या वकिलाशी संपर्क साधता आला नाही. तर हे सगळं कारण आपण द्यायचं असते अर्जामध्ये, रेस्टोरेशनच्या अर्जामध्ये. दिनांक रोजी वरील कारणामुळे वादी नंबर 1 व 2 यांना मेहरबान कोर्टात हजर राहता आले नाही. सदर तारखेस वादीचे वकील हे कोर्ट हॉलमध्ये सकाळच्या सेशनमध्ये येऊन गेले होते, परंतु अन्य प्रकरणाची चौकशी चालली असल्याने व त्यामध्ये मेहरबान कोर्ट व्यस्त असल्याने मेहरबान कोर्टापुढे वादीच्या वकिलांनी सबमिशन करता आले नाही. त्या दिवशी दुसऱ्या सेशनमध्ये वादींच्या वकिलांनी कोर्टातील बोर्ड पाहिला असता त्या बोर्डावर दिनांक ही पुढील तारीख लिहिली असल्याने वादीच्या वकिलांना दिसले. सदर तारीख निळ्या पेनाने लिहिलेली होती, त्यामुळे सदर तारीख म्हणजे जी तारीख आहे ती लिहायची. ही तारीख वकिलांनी डायरीमध्ये पुढील तारीख म्हणून नमूद केली व सदरी बोर्डावर लिहिलेला पुढील तारीख मिळाली असल्याने वादीचे वकील कोर्ट हॉलमधून निघून गेले. त्या तारखेस प्रस्तुत प्रकरणाविषयी मेहरबान कोर्टाकडून अथवा कोर्ट क्लार्ककडून कोणत्याही हुकुमाची माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर वादी नंबर 1 यांचा फोन वादीच्या वकिलांना आल्यावर वादीच्या वकिलांनी वादी नंबर 1 यांना वरील कारणास्तव पुढील तारीख म्हणून ही नेमली असल्याचे फोनवर सांगितले. वादीकरिता वादी नंबर 1 या दिनांक रोजी मेहरबान कोर्टात सदर प्रकरणी सकाळच्या सेशनमध्ये उपस्थित होते. त्या तारखेस वादीचे वकिलांना सदर प्रकरण बोर्डावर दिसले नाही, म्हणून वादीच्या वकिलांनी मागील तारखांचा म्हणजे दिनांकचा बोर्ड काढून बघितला असता बोर्डवर निळ्या शाईने लिहिलेली ही तारीख खोडरबराने खोडली असल्याचे व त्या शेजारी डिस्मिसल इन डिफॉल्ट असा शेरा लिहिला असल्याचे निदर्शनात आले. यावरून वादीच्या वकिलांना क्लार्ककडे चौकशी केली असता सदर प्रकरण दिनांक रोजी काढून टाकले असल्याचे व तसा हुकूम मूळ दाव्यावर केला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वादीचे वकिलांनी दिनांक रोजी निशाणी 1 ची सही शिक्क्याने नक्कल मिळण्याकरता अर्ज दिला. हे प्रकरण दाखल करतेवेळी देखील दिनांक तारीख लिहायची जे बोर्डावर हा आकडा खोडरबराने खोडला असल्याचे व अजूनही अस्पष्टपणे व फिकटपणे निळ्या शाईमध्ये हा आकडा असल्याने निदर्शनात येत आहे. मेहरबान कोर्टात कृपया या दिनांकचा बोर्ड पाहण्याची विनंती प्रस्तुत याच अर्जामध्ये करीत आहे. निशाणी 1 ची सही शिक्क्याची नकल मिळाल्यानंतर वादीकडून प्रत्यक्ष हा अर्ज दाखल करण्याबाबत माहिती व सूचना मिळाल्यानंतर प्रस्तुत अर्ज मूळ दावा नंबर हा पुन्हा फैलावर घेण्याबाबत दाखल करण्यात येत आहे. रेग्युलर दिवाणी मुकदमा दावा हा दावा गुन्हा व गुन्ह्यांवर चालण्यासाठी पुन्हा फैलावर घेणे न्यायाचे व गरजेचे आहे. 3 नंबरमध्ये लिहिता वर नमूद केल्याप्रमाणे दिनांक रोजीचा पुढील तारीख ही बोर्डावर लिहिलेली असल्याने व रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर हा दावा डिसमिस झाला असल्याचे दिनांक पर्यंत अर्जदार यास माहीत नसल्याने प्रस्तुत रेस्टोरेशन अर्ज दाखल करण्याचा प्रश्न वादींना आला नाही. दिनांक नंतर वर नमूद केल्याप्रमाणे सही शिक्क्याची नकल मिळाल्यानंतर लवकरात लवकर अर्जदार यांनी हे प्रकरण दाखल केलेले आहे. नक्कल मिळण्यासाठी अर्ज दिनांक रोजी दिल्यानंतर नक्कल दिनांक रोजी तयार झाली व प्रत्यक्ष वादींच्या वकिलांना मिळाली. सही शिक्क्यांची नक्कल मिळाल्याची माहिती वादीच्या वकिलांनी वादींना तदनंतर लगेचच पोस्टाने पाठवली. पत्र मिळाल्यानंतर वादी नंबर 3चे वारस हे परगावी असल्याने तसेच वादीचे शेतीचा व्याप सांभाळून तसेच यावर्षी पडलेल्या प्रचंड पावसामुळे प्रस्तुत अर्जदार यांना लगेच वादीच्या वकिलांशी संपर्क साधता आला नाही. सबब सदरचा अर्ज दाखल करण्यास अर्जदार यांच्याकडून झालेल्या उशिरासाठी वेगळा उशीर माफीचा अर्ज दाखल केला आहे. तर जे रेस्टोरेशन ऑफ सूट जे रेस्टोरेशनचा अर्ज असतो तो जेव्हा डिसमिसल इन डिफॉल्ट झाला असतो त्याच्या विदिन 30 डेजमध्ये फाईल करायचा असतो. आता मग त्याला वेळ झाला तर मग ते उशीर माफीचा अर्जसुद्धा लावावा लागतो ह्या ॲप्लिकेशनसोबत, रेस्टोरेशनच्या अर्जाच्या सोबत. तर हे तुम्ही नोट करा. 4 नंबर तरी अर्जदार यांनी विनंती की मेहरबान सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे कोर्टातील रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर हा पुन्हा फैलावर घेण्यात यावा. इतर न्यायाचे हुकूम व्हावे. स्थळ दिनांक अर्जदार 1-2 अर्जदार 3 अर्जदार ॲडव्होकेट.
तर अशा प्रकारे रेस्टोरेशन अर्ज दाखल केला जातो. तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.